एका कार्यकर्त्याच्या फोनमध्ये आला होता संचार साथी ॲप। तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। एका कार्यकर्त्याच्या फोनमध्ये संचार साथी ॲप आल्यामुळे तर लय टेन्शनमध्ये आला होता। म्हणलं आता माझी काही प्रायव्हसी राहणार नाही। त्याला म्हणलो प्रायव्हसी राहण्यासाठी काहीतरी प्रायव्हेट गोष्ट तरी असायला पाहिजे, पण प्रायव्हेट गोष्टच काय नाही, तरी पण भाऊ लय टेन्शनमध्ये आला होता। त्याची मजा आता आयफोनवाले कार्यकर्ते घेत होते। म्हणले आता तुझी काही प्रायव्हसी राहत नसती, आता तुझं काय खरं नाही। मॉक्कर भाऊ टेन्शनमध्ये आला होता। त्याला म्हणलं भाऊ आता हा ॲपच बंद होणार आहे, सरकारने आता बंदी आणली आहे त्याची। त्याला आश्वासन देऊन आपल्या आजीला घेऊन आपण निघालो होतो दवाखान्यात। आमच्या आजीला सुद्धा टेन्शन आलं होतं, हा एक हात सोडून गाडी चालवतोय, जर चुकून जर तोल गेला तर आपलं काय खरं नाही। आधी आपण म्हातारोय, आधी दवाखान्यात चाललोय। आपण पोहोचलो होतो खामगावात आमच्या आजीने सांगितलं या गावात कधी चोरी होत नाही, इथला खंबेश्वर देवामुळे इथं चोरी होत नाही, जरी चुकून चोरी झाली तरी ती चोर माघारी आणून देतो वस्तू। आमच्या आजीकडून सगळ्या जुन्या काळाच्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि आपण निघालो घराच्या रस्त्याने। घरी आल्यानंतर आमच्या काळूभाऊचे एडेचाळे चालू होते। काळूभाऊने आताच नवीन गाडी घेतली आणि तिचं पिकअप दाखवत होता किती आहे। त्याच्या मागे बसणारा गडी लय खतरनाक होता, त्याच्यामुळे गाडी उचलत होती। काळूभाऊला कोण सांगणार आहे? काळूभाऊच्या एडेचाळ्याची पाहणी करून आपण तिथनं कलटे मारायचा विचार करत होतो। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।